मराठा आरक्षणासाठी निघालेला मनोज जरांगेंचा मोर्चा लोणावळ्यामध्ये जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून पनवेलमध्ये दाखल होणार। जागा वाटपासंदर्भामध्ये महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये बैठक। ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि विनायक राऊत राहणार उपस्थित। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये अजित पवार गटाच्या साक्षीला सुरुवात होण्याची शक्यता। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची साक्ष नोंदवणार। ईडीकडून रोहित पवार यांची तब्बल 11 तास चौकशी। ईडी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून रोहित पवार यांचे जंगी स्वागत। लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार। 1 फेब्रुवारीला पुन्हा चौकशी। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी। कोविड काळातील कथित बॉडी बॅग खरेदी गैरप्रकरणाचा पेडणेकरांवरती आरोप। राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेचा आजचा 12वा दिवस। आज ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये पोहोचणार यात्रा। ज्ञानवापी प्रकरणामध्ये पुरातत्व विभागाचा अहवाल आज समोर येण्याची शक्यता। प्रत मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष कोर्टामध्ये अर्ज करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा जयपूरमध्ये मेगा रोड शो। 26 जानेवारीला इमॅन्युएल मॅक्रॉन मुख्य अतिथी। उत्तर भारतामध्ये थंडी आणि धुक्याचा प्रकोप। दिल्ली आणि एनसीआर साठी आजही येलो अलर्ट जारी। विख्यात बॉक्सर मेरी कोम कडून निवृत्तीची घोषणा। वयोमर्यादेमुळे कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकत नसल्यामुळे घेतला निर्णय। भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात। हैदराबादमध्ये रंगणार पहिला सामना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।